सरला बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज आजच्या उत्सवासाठी शस्त्रपूजन करत आहे। जिल्ह्याचे जिल्हा संघचालक योगेशजी तसेच तालुक्याचे कार्यवाह शस्त्रपूजन करत आहेत। आपल्या धर्मातील प्रमुख तर त्या अन्याय करण्याला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य देखील आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि अशी असणारी सनातन संस्कृती, या सनातन संस्कृतीचं ज्ञान अनेक ऋषीमुनींनी साधू संतांनी हजारो वर्षापासून आपल्याला दिलेलं आहे। अनेक परंपरा ते कार्य करीत आहेत, पण त्याबरोबर 100 वर्षापासून एक अशा प्रकारे एक मोठं संघटन संपूर्ण विश्वात कार्य करीत आहेत। मी धन्य मानतो त्या महात्म्याला 100 वर्षापूर्वी ज्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, या देशातील हिंदूला जागृत करण्याकरिता बलिदान करणारे, त्याग असणारे स्वयंसेवक ज्यांनी निर्माण केले आणि त्याचं भव्य विशाल अशा प्रकारचं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतंय संघाच्या या स्वयंसेवकांच्या माध्यमातून। एक स्वाभिमानाने सांगेल की संपूर्ण विश्वामध्ये हे एकमेव संघटन असं आहे की जे 100 वर्षापर्यंत टिकलं आहे आणि नुसतं टिकलंच नाही तर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि शताब्दी वर्ष म्हणजे अगदी आपल्या या कार्याचं स्वर्णिम अशा प्रकारचे हे वर्ष आहेत। आज या दसरा अतिशय पवित्र असणारा जो दिवस आहे, या दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर शास्त्र पूजन आणि शस्त्र पूजन जे या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याकरिता आम्हाला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल मी स्वतःला या ठिकाणी धन्य समजतो आणि आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो। भारत माता की जय। नागरिकांना विनंती आहे, कृपया आपापल्या जागेवर सर्वांनी डाव्या हाताला पकडावे, डाव्या हातात ज्यांना माहित आहे ते स्वयंसेवक बंधू, गावातील पंचक्रोशीतील सर्व नागरिक, माता भगिनी या सर्वांचे स्वागत। आज संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आपण विजयादशमी उत्सवासाठी जमलेलो आहोत। तर तत्पूर्वी
भाऊ 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 संघाच्या शताब्दीमधला हा पहिला जो विजयादशमीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त सगळ्यांनी जी तयारी केली आहे असे सगळे आत्मीय स्वयंसेवक बंधुगण. महाराजांच्या आशीर्वचनानंतर खरं काही बोलावं असं नाही. संघाच्या शताब्दीमधला हा पहिला जो विजयादशमीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त सगळ्यांनी जी तयारी केली आहे असे सगळे आत्मीय स्वयंसेवक बंधुगण. महाराजांच्या आशीर्वचनानंतर खरं काही बोलावं असं